सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे, त्यामुळे अनेक राजकीय घडामोडी सध्या मुंबईत घडतात। पण काल मुंबईत एक आगळीवेगळी मुलाखत पाहायला मिळाली। लोकमत समूहातर्फे ही मुलाखत आयोजित करण्यात आली होती। यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते। जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना या मुलाखतीच्या माध्यमातून बोलतं केलं। जयंत पाटलांच्या शैलीत ही मुलाखत चांगलीच रंगली आणि जयंत पाटलांचे तिरकस प्रश्न आणि त्या प्रश्नांना फडणवीसांनी दिलेलं हजरजबाबी उत्तर, त्यामुळे या मुलाखतीत चांगलेच रंग भरले। याच मुलाखतीतला रॅपिड फायर चांगला रंगला। यावेळी जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारला की तुमच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं प्रसारमाध्यमांशी बोलताना मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री असं सांगितलं होतं। यावर मंत्रिमंडळातील तुमचे 3 लाडके मंत्री कोण आहेत ते सांगा, असा प्रश्न जयंत पाटलांनी फडणवीसांना विचारल्यावर त्यावेळी फडणवीस म्हणाले की मी आता लाडका मंत्री योजना घोषित करतो। या योजनेच्या निकषात जे जे बसतील त्यांना लाडका मंत्री म्हणून घोषित करेल, असं त्यांनी म्हटलं। तर या योजनेसाठी आता मंत्रिमंडळात स्पर्धा लागेल असा टोलाही यावेळी जयंत पाटलांनी लगावला।